हॅलो, गुड इव्हनिंग. आज आपण बनवणार आहोत कॉर्नची चाट आणि भेळपुरी. सो त्याच्यासाठी कॉर्न उकडून घेतले, म्हणजे वाफून घेतलंय, आणि कांदा, टोमॅटो, कैरी, कोथिंबीर आणि लिंबू, फ्रेश कुरमुरा, बटर कॉर्न बनवणार म्हणून बटर, आणि शेव, पापडी, थोडंसं शेंगदाणा, मद्रास मिक्सर, बेसिकली विदाउट गार्लिक मद्रास मिक्सर घेतले, आणि याच्यात थोडंसं चाट मसाला, चीज आहे. आणि आता आपण पहिला कॉर्नची चाट बनवून घेऊया. तर त्यासाठी एक भांडी घेतली आहे, त्याच्यात पहिला थोडंसं कॉर्न टाकणार, तिखट, मीठ सगळं तुमची चवीनुसार. ओके, सो आता याच्यात कॉर्न टाकलंय आणि बटर टाकणार थोडं. बटर टाकलं, बटर टाकल्यावर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते गरम याच्यात ते बटर थोडंसं उकळून जाईल. आणि मग त्याच्यात थोडंसं कांदा, टोमॅटो, कैरी, थोडंसं कोथिंबीर आणि चीज, चाट मसाला, आणि थोडंसं तिखट करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यात तुम्हाला हवे तर शेव पण टाकू शकता वरती डेकोरेशनसाठी. आणि बघू शकता, सो आता मी एका याच्यामध्ये काढते. मी आता याला करून घेतलाय. थोडंसं शेव, थोडंसं कांदा, आणि तो तुमचं इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आता मला मुलीला देते, टेस्ट करून ते सांगेल. कशी वाटलं तरी? छान आहे, छान आहे. थँक्यू. आता आपण करणार आहोत मिक्स, बेळ मिक्स करणार आहे. पप्पा, त्याच्यात दोघांना बनवते मी.
आपण दोघं खाऊया याच्यात मस्त बंद करणार. आता बेळ करणार आहे. याच्यात थोडस कॉर्न घेतलेले, बटाट्याचं जागेवर कॉर्न टाकले मी आणि कुरमुरा कुरमुरा टाकलाय, तिखट टाकलंय, कांदा, टोमॅटो, कैरी कैरी टाकायचं. कैरी टाकल्यानंतर त्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यावर त्याच्यात थोडस शेव टाकायचं, 4-5 पुऱ्या थोडस हाताने चुरून टाकून द्यायचं. आणि मग ते जे मिक्सर ठेवलंय त्याच्यात सगळं चणा डाळ, भाजलेली चणा डाळ, बुंदी, थोडं शेंगदाणा वगैरे आहे याच्यात टाकायचं. आणि मग आता थोडस लिंबू, चाट मसाला थोडीशी, आणि मग तुमची बेड रेडी. हे बघा बेड रेडी आहे. आणि याच्यात थोडासा आता कांदा सगळं वरती टाकणार आहे मी, थोडं शेव, कांदा, टोमॅटो आणि थोडस कोथिंबीर. तुमची बेड रेडी आहे. सो टेस्टी बेळ रेडी आहे. इव्हनिंग स्नॅक्ससाठी बेस्ट ऑप्शन. त्याच्यात मी बटाटा नाही ऍड केला, बटाटा मी कॉर्न ऍड केला, याच्यात शिजवलेले कॉर्न.